31ची धूम संपलेली आहे। प्रत्येकाने 31 एन्जॉय केलेला आहे। मात्र 31च्या दिवशी खरीखुरी कामगिरी बजावलेली आहे ती म्हणजे मुंबई पोलिसांनी जवळपास 31च्या दिवशी 523 तळीरामांवर कारवाई केली आहे। खाओ पिओ नाचो एन्जॉय करो यासाठी 31 ओळखला जातो। या दिवशी प्रत्येक जण वेगवेगळे बेत आखतात। कुणी शहराबाहेर जातात तर कुणी मुंबईतच पार्टी करतं। मात्र या दिवशी खरी कसोटी लागते ती म्हणजे पोलिसांची, आणि यंदाही पोलिसांनी ती दरवर्षीप्रमाणे चोख पार पाडली। पोलिसांनी तब्बल 523 तळीरामांवर कारवाई केली आहे। विशेष म्हणजे यावर्षी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष। एकूण 1120 लोकांना वेगवेगळ्या कलमाखाली डिटेन करण्यात आलं होतं। त्यांना प्रतिबंधात्मकरित्या त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं। 310 लोकांवरती कारवाई करण्यात आली। 30 लोक जे ड्रग घेतात अशा लोकांवरती सुद्धा कारवाई करण्यात आली होती। रात्री 12 वाजल्यानंतर जे ड्रंक ड्रायव्हिंग संदर्भातली जी आमची मोहीम होती त्यामध्ये 523 लोकांवरती कारवाई करण्यात आली। मोटार वाहन कायद्याच्या कलमाखाली एकूण 1055 लोकांवरती कारवाई करण्यात आली आणि याचाच परिणाम म्हणून मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित घटना घडली नाही। यंदा 31 नाईटला 30% मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं। काहींनी तर घरी किंवा सोसायटीमध्ये 31 साजरा करणंच पसंत केलं। गतवर्षी तुलनेमध्ये मुंबईकर कमी संख्येने रस्त्यावरती दिसले किंवा अशा ठिकाणी कमी गर्दी केली ही बाब जरी खरी असली तरी बहुतेक मुंबईकरांनी घरीच हा उत्सव साजरा करणं पसंत केलं किंवा काही मुंबईकरांनी मुंबई शहराबाहेर जाण्याचं पसंत केलं असं एक थोडंसं चित्र होतं। त्यामागची मानसिकता ही आहे की गर्दीच्या ठिकाणी जाणं त्यांनी टाळलेलं आहे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये सण हा उत्सव साजरा होईल अशा पद्धतीने त्यांनी आव्हानाला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याचाच एक भाग तो असावा। खरंच नेहमी सदरक्षणाय खलनिग्रहणायाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई पोलिसांनी आपल्या करड्या नजरेनं तळीरामांवर अंकुश ठेवला। त्यामुळे मुंबई पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडंच। त्याचवेळी मुंबईकरांनाही सलाम की त्यांनीही पोलिसांना सहकार्य दिलं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई। लाईव्ह @ 9 मध्ये वेळ झाली। अल्पशी विश्रांती घ्यायची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।